छोटे व्यावसायिक चहाचे पेय विकतात, कॉफी चहा या कपमध्ये पितात. या कपमध्ये जे प्लॅस्टिक असतं त्यामध्ये एक सूक्ष्म प्लॅस्टिक असतं. ते चहा, कॉफी किंवा गरम दूध, गरम कॉफी पिताना आपल्या शरीरामध्ये त्याचे कण जातात आणि कॅन्सर होण्याची शक्यता असते. पण कसलेही विचार न करता पूर्ण व्यापारी लोक या कपमध्ये चहा विकत असतात आणि कळत न कळत प्रत्येकाच्या शरीरामध्ये यामधले जे प्लॅस्टिकचे धातू असतात, सूक्ष्म कण असतात, ते पोटात जातात आणि कॅन्सर होतात. त्यामुळे कलेक्टर साहेबांना एक लेटर दिलेलं आहे की असे कपवर बंदी आणावी आणि अन्न व औषध विभागामध्ये पण हे पत्र मी देणार आहे आणि त्यांनी पण या कपांवर बंदी आणावी आणि सगळे जे व्यापारी हे छोटे पेय विकतात, कॉफी चहा दूध, त्यांच्या जिथे असेल तिथे बंद करावी. जे दुकानदार आहेत असे कप विकतात त्या कपांवर पण बंदी आणून तिथेही जप्त करावं, जेणेकरून नागरिक आणि सातारा जिल्ह्यातील ते लोकांना एक जीवन जगणार नाही आणि कॅन्सरपासून दूर राहतील. तसेच आत्ताच कोरोनाचा एक कालावधी निघून गेलेला आहे, झालेला आहे रोगापासून. पण एक नवीन रोग हा अशा पद्धतीने स्लो पॉयझन म्हणून शरीरात जात आहे. तर यावर लवकरात लवकर महाराष्ट्र शासनाने आणि सातारा